मीरा भाईंदर नेहमी रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे, कधी ऍक्सिडेंटमुळे तर कधी ट्रॅफिकमुळे चर्चेत असतं। कारवाई करूनही मीरा भाईंदरमधील समस्या सुटताना दिसत नाही। मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक असणं हे रोजचं झालं असलं तरीही एकीकडे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम खूप धीम्या गतीने सुरू आहे, तर दुसरीकडे ट्रक सारखी मोठी जड वाहने मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त लहान गल्ल्यांतून नियमांशिवाय प्रवेश करतात। यामुळे स्थानिक नागरिक तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहतात। जरी मीरा भाईंदरच्या लोकांना ट्रॅफिकची सवय झाली असली तरीही प्रशासन यावर अजूनही काम करताना दिसत नाही। मीरा भाईंदरमध्ये अशी कित्येक ठिकाणं आहेत जिथे रस्त्यांचं काम सुरू आहे पण दुसऱ्या रस्त्यावर अवैध पार्किंग आणि दुकानं सुरू आहे, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना जागा कमी पडते आणि ट्रॅफिकची समस्या उद्भवते। त्यातच अजून एक म्हणजे नो एंट्री मध्येही अवजड वाहने प्रवेश करतात। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष फक्त दुचाकी वाहनांकडे जास्त असतं आणि वसुली करण्यात जास्त वेळ गेल्याने बऱ्याच वेळा अवजड वाहने नो एंट्री मध्ये प्रवेश करतात। सोबतच ट्रॅफिक पोलिसांचं वाहतूक मालकांशी साटारोट असल्याचंही म्हटलं जाते। त्यांचा वसुलीचा वाटा दर महिन्याला ठरलेला असल्याने त्या अवजड वाहनांवर ट्रॅफिक पोलीस कारवाई करत नसल्याचं सांगण्यात येत आहे। ट्रॅफिक विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर होत असल्याचं दिसून येत आहे। सोबतच नागरिकांचं म्हणणं आहे की एमबीएमसीने ठोस पावलं उचलून अशा घटनांसाठी काही नियम तयार केले पाहिजेत आणि अवैध पार्किंगवर कडक कारवाई करून कायदेशीर पार्किंगच्या जागा तयार केल्या पाहिजेत। यावर लवकरात लवकर तोडगा काढून जनतेची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी मागणी सुद्धा केली। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनता सतत गुरफटली जाते। तुम्हाला या प्रशासनाच्या हयगईबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी।